शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। निप्पाणी फोटोग्राफर असोसिएशनच्या समुदाय भवनासाठी 10 लाखाचा निधी देऊ, आमदार जोल्ले यांचे आश्वासन। कामगार कल्याण विभागात कर्नाटकात फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफरांना समावेश केल्याच्या त्यांच्या कष्टाला काहीसा आधार मिळाला आहे। कामगार कल्याण योजनेतून याचा लाभ मिळणार असून पेन्शनसह कॅमेरा खरेदीसाठी शासनाकडून मदत मिळणे गरजेचे आहे। तसेच निप्पाणी शहरात फोटोग्राफर भवन निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी मदत मिळवून देऊ, याकरिता पहिल्या टप्प्यात 10 लाखाची निधी मिळवून उर्वरित कामासाठी निधी देऊ असे आश्वासन आमदार शशिकला जोल्ले यांनी दिले। येथील निप्पाणी येथील फोटोग्राफर असोसिएशनच्या कामगार कार्ड वाटप, नोंदणी प्रमाणपत्र व मान्यवरांचा सत्कार समारंभ झाला। त्या म्हणाल्या, डिजिटल युगात सर्वात जास्त वेगाने बदल हा फोटोशॉपीमध्ये होत आहे। प्रत्येक 6 महिन्याला नवीन तंत्रज्ञान येत असल्याने त्या बदलाला सामोरे जाताना फोटोग्राफरना त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे आर्थिक, शारीरिक व मानसिक पातळीवर त्रास होत असतो। त्यामुळे शासनाच्या विविध योजना मिळाव्यात याकरिता प्रयत्न करू। नगराध्यक्ष सोनल कोठाडिया यांनी आमदार जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली या असोसिएशनला योग्य मदत दिली जाईल। त्यांचे कार्य कष्टदायी असल्याने त्यांच्या योग्य मोबदला मिळणे गरजेचे आहे। समुदाय भवनासाठी योग्य मदत केली जाईल असे सांगितले। यावेळी बेळगाव कामगार खात्याचे अधिकारी मल्लिकार्जुन जोगूर, निप्पाणी अधिकारी एन कळसनवर, कर्नाटक फोटोग्राफर असोसिएशनचे बेंगलोर संचालक मल्लिकार्जुन, बेळगाव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण यमकन मर्डी, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, सभापती डॉक्टर जसराज गिरे, नगरसेवक विलास गाडीवटर, राजेश कोठाडिया, बंडा घोरपडे, मारुती घाटके, सदाशिव परगावे, गणपती कुंभार, विनायक पाटील, विजय देवने, सुरेश वाली, दिलीप कुंभार, महादेव पाटील, श्रीकांत शिंपुकडे यांच्यासह सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते। स्वागत नंदकुमार चेंडके यांनी केले तर प्रास्ताविक नरेंद्र बाडकर यांनी केले। सेक्रेटरी संजय सूर्यवंशी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार। चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा। निप्पाणी तालुका फोटोग्राफर संघचा असाच दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हावं, सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे। आजपर्यंत मी त्याच्या जवळ गेल्यानंतर मी काही मागितलं कधीच नाही म्हटलं, मी माझ्यासाठी सर्व काही करून दिलं। त्या माझ्या लाडक्या गेले वहिनी त्यांना वंदन करतो। नगराध्यक्ष मॅडम, नगराध्यक्ष, आमचे राज्याचे संचालक जिल्हाध्यक्ष डॉक्टर साहेब विलासांना, लेबर इन्स्पेक्टर, सर्व आमच्या डायरेक्टर सर्वांना वंदन करून मी प्रार्थना करतो। सर्व फोटोग्राफर सोनल मॅडम यांनी त्यांना छान दिले। त्याचबरोबर निप्पाणीच्या 2 सिनियर फोटोग्राफरांच्या हस्ते त्याच्यानंतर उपनगराध्यक्ष आदरणीय संतोष सांगावकर सर यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार पार। दिलीप कुंभार आणि महादेव पाटील यांच्या हस्ते आदरणीय उपनगराध्यक्ष यांचं या ठिकाणी सत्कार। याच्यानंतर विशेष कौतुक एवढ्यासाठी की ते पूरज कराळे आणि बंडू यांनी येऊन मल्लिकार्जुन सर, याच्यानंतर अविनाश सांगावकर, शिरपळ सर ठिकाणी सत्कार करण्यात येईल।
आमच्या सर्व संघाच्या सर्व नोंदणी प्रमाणपत्र सर्व फोटोग्राफरना या ठिकाणी देत आहे. काही थोड्याच फोटोग्राफरना या ठिकाणी दिलेलं आहे, बाकीचं सर्वांचं तुम्हाला कार्यालय. याच्यानंतर मनोगताचा कार्यक्रम होईल. गरजेचं आहे, कारण आपण समाजामध्ये अनेक क्षेत्रामध्ये अनेक उद्योगधंदे बघतो. आणि आज आपले राज्याध्यक्ष मल्लिकार्जुनने खूप चांगलं कन्नडमध्ये त्यांनी भाषण केलं. किती लोकांना समजलं की नाही समजलं मला माहित नाही आहे, कारण अनेक उद्योगधंदा आहेत आणि त्याच्यामध्ये आपलं फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी आहे. जरासं लक्षात घ्या, 20-30 वर्षाच्या पूर्वी ज्या वेळेला व्हिडिओग्राफी आलं त्यावेळेला VCR होतं, है ना. VCR होतं, CD झालं, आता पेनड्राईव्ह आलंय. तर अशा पद्धतीनं त्या वेळेपासून ह्या वेळेपर्यंत बघितलं तर अनेक बदल त्या फोटोग्राफीमध्ये आणि व्हिडिओग्राफीमध्ये यायला लागले. मॉडर्न टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये अपडेट व्हायला लागले. आणि आपल्या आज मी बघितलं की घाटगे असतील किंवा कुंभार काका असतील, काकाच म्हणतो मी त्यांना, त्या फोटोग्राफरमध्ये बघा कसं टोपी आहे, विचार आहे, हां आपलं नेहरू शर्ट आहे. म्हणजे त्या काळापासून आताच्या जनरेशनपर्यंत आपण फोटोग्राफीमध्ये आहोत आणि हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर खूप कष्टाळू आहात तुम्ही, कारण खूप तुम्ही प्रयत्न करताय आणि तुम्हाला खूप त्रास आहे. मला माहित आहे, माझ्याबरोबर ज्योतिराम असतोय रोज, त्या ओळखताना त्याला, माझ्याबरोबर असतोय. मी रोज 10 वेळा म्हणतो ते कॅमेरा कधी कधी मला पण फोटोग्राफीचा आवड आहे आणि मी पण फोटोग्राफी काढतो म्हणून कुठंतरी मला इंटरेस्ट आला तर त्याचा कॅमेरा घेतला तर 1 सेकंड पण माझा हात ओझा असतंय ना. ते कॅमेरा कसं घेऊन फिरता, कसं रात्रंदिवस म्हणजे दिवसभर फोटो काढता, लग्नाचा कसं फोटो काढता, हे आम्हाला आश्चर्य वाटतंय. म्हणून तुमचं जे वर्क आहे ना हे खूप हार्ड वर्क आहे आणि ह्याच्यामध्ये खूप पेशन्स पाहिजे आणि ह्याच्यामध्ये खूप क्रिएटिव्हिटी पाहिजे, तरच तुम्ही सक्सेस होता. एका लग्नामध्ये गेलं तर सगळ्यांचं लक्ष फोटोग्राफरकडे असते आणि फोटोग्राफरचं एवढं टेन्शन असतं व्हिडिओग्राफर आणि फोटोग्राफरला, कुठल्या अँगलनं घेऊ, कुठल्या अँगलनं सोडू, हे इकडं फिरलो तर एक मोमेंट जाईल काय की त्यातलं, म्हणून तुम्ही कशा पद्धतीनं कव्हर करत असता. मी रोज माझ्याबरोबर असणाऱ्या ज्योतीकडे बघून मला त्याचं नॉलेज आहे. आणि हे करत असताना आज तुम्हाला ज्या वेळेला एवढं कष्ट करता, एवढं घेता आणि 6-6 महिन्याला तुमच्या ज्या ते कॅमेरामध्ये व्हिडिओ काय म्हणतात ते कॅमेरामध्ये जे अपडेट्स होत असतात ना त्याच्याबरोबर तुम्ही जाण्याचं गरजच आहे. मागे Hey,